नागपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढत आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। नागपूरची ही दृश्य आपण बघू शकतोय। 10 वर्षात हुकुमशहा पद्धतीने मोदी सरकारने ज्या पद्धतीने देश चालवलाय त्याचा रोष जनतेमध्ये दिसतोय, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी दिलेली आहे। आणि तिकडची ही दृश्य आपण बघू शकतो। नागपूरमधील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। इथे त्यांनी यात्रा जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे आणि त्याचबरोबर हुकुमशाही पद्धतीने भाजप सरकार चालत असल्याचा निशाणाही साधलेला आहे। तर जनतेमध्ये या सरकार विरोधात रोष दिसत असल्याचंही ते यावेळी म्हणाले। यावेळेला कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आपल्यासोबत आहे। भाऊ, काय सांगाल? भाऊ, जन आशीर्वाद यात्रा काढले, रॅली निघत आहे तुमची। या देशातील लोकतंत्र अबाधित ठेवायला, या देशातील लोकशाही, या देशाचं संविधान, देश संविधानानुसारच चालला पाहिजे, यासाठी ही जनता रस्त्यावर उतरलेली आहे। ही जनतेची लढाई झाली आहे। 10 वर्षात ज्या हुकुमशहा पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि भाजपांनी जे सरकार चालवलं त्याचा रोष या जनतेमध्ये दिसत आहे। आणि ज्या लोकांनी यांना 10 वर्ष पहिले बसवलं तेच लोक रस्त्यावर उतरण्याला तयार आहे। या नागरिकांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान बनवून मतदानाचा अधिकार दिला, पण ज्या मतांवर कोणी नेता बनेल तो संविधानाचं उल्लंघन करेल, जो संविधान बदलण्याची भाषा करेल, हुकुमशहा पद्धतीनं सरकार चालवेल, त्याच्या विरोधात या देशात जनता रस्त्यावर उतरते, हे आपण आता बघून झाले। गडकरी साहेब देखील लोकसभा यात्रेच्या माध्यमातून मतदाराला साथ घालतायत, तुम्ही देखील रॅली काढताय, तुम्हाला कसं प्रतिसाद मिळतो? मला वाटत आहे माझा प्रतिसाद मी काय सांगू, तुम्ही कॅमेरा घेऊन फिरत आहे आणि हे तुम्ही पाहून झालं। माझी लढाई जनता लढत आहे, मी जनतेचा सेवक आहे, या जनतेची लढाई आणि तेच लढत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।